हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात इथे पहाटेपासून करते. उठल्याबरोबर काय भाजी बनवायची किंवा दुधाचा टोप हे फ्रीजमधून काढायचं आणि नंतर रुटीनला सुरुवात करायची. तर आता कोमट पाणी करायला ठेवले आणि उठल्याबरोबर साधं कोमट पाणी मी घेते आहे. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलेलंच आहे की चहा कॉफी घेऊनसुद्धा महिनाभरामध्ये मी माझं एवढं वजन कमी केलं. तर खरंच खूप छान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. आणि खरंच आता हे रुटीन मी कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करणार आहे, कारण माझं कधीच एवढं वजन कमी झालेलं नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे की मला जुळी मुलं आहे. सी सेक्शननंतर माझं मी 12 किलो वजन कमी केलं आणि ते पण मी खूप म्हणजे मला त्याला वजन कमी करायला 2 ते 3 वर्ष गेले. जवळपास 3 ते 4 वर्ष म्हटलं तरी चालेल. एवढे वर्ष मला ते वजन कमी करायला गेलेले आहेत आणि ते रुटीन मी कंटिन्यू आजपर्यंत ठेवलेलं आहे. त्यामुळे माझं वजन कधीच वाढलं नव्हतं. परंतु मला जे 4 ते 5 किलो वजन कमी करायचं होतं, तर ते एवढं पटकन झालं ह्या महिन्यामध्ये. आणि तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, खरं तर मी माझ्या शरीराला, माझ्या पोटाला मी सगळ्याची सवय केलेली आहे. इवन बघा, मी एक वेळेला एक टाईमच जेवण घेत होती वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी. कारण सी सेक्शननंतर माझं पण पोट वाढलेलं होतं, वजन वाढलेलं होतं आणि मला ते कमी करायचं होतं. आणि सुरुवातीला मी अशीच कन्फ्युजन झाली होती की काय करावं, नेमकं डाएट कसं करावं किंवा आहारामध्ये काय घ्यावं. तर हे काही समजेना मला. मग मी सुरुवातीला हळूहळू व्यायामाच्या प्रकार असे करायला लागली, म्हणजे व्यायामाची सवय केली. मग थोडंफार मी असे हळूहळू स्ट्रेचिंगचे प्रकार वगैरे, पुशअप किंवा पोटाचे व्यायाम असे मी करायची. त्यानंतर मग आहारामध्ये चहा तर काही बंद होईना माझा, परंतु आहारामध्ये माझे 2 चपाती जेवणामध्ये आणि भात असायचा थोडासा. परंतु एवढं म्हणजे लिमिटेड जेवण होतं, पण ते खाऊनसुद्धा असं वाटायचं की खूप जड-जड आणि असं वाटायचं कधी माझं वजन कमी होईल, कधी माझ्या शरीरातले फॅट्स रिड्यूस होतील, असं मला बऱ्याचदा वाटायचं. मग मी नंतर एक टाईम असं पोटभर जेवायचे आणि लाईटली मग मी डिनर, रात्रीचं जेवण मी एकदम हलकं करायला लागली. असे हळूहळू छोटे-छोटे बदल मी करायला लागली आणि करता-करता नंतर मला खूप वर्ष गेले म्हणजे वजन कमी करायला सुरुवातीला. मग मी ते वजन कमी केलं, माझं झालं वजन कमी. त्यानंतर मी ते मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला. म्हटलं ठीक आहे, चला तेवढं कमी झालं आहे, परंतु आता हे मेंटेन ठेवायचं. म्हणून मी काही खायचं म्हटलं की ती मला सवय थोडी-थोडी लागली होती आणि नंतर थोडे-थोडे बदल केले मी रोजच्या रुटीनमध्ये. आणि सवय झाल्यानंतर मग मी थोडंसं मनावर सुद्धा कंट्रोल करायला लागली. तर खाण्याच्या बाबतीमध्ये किंवा एक्सरसाइज तर मी मग थोडी करायची आणि नंतर स्टॅमिना मी वाढवायला लागले. जिथे मी 15 मिनटं करायची तिथे अर्धा तास, कधी-कधी 1 तास व्हायचा आणि मला खरंच छान वाटायला लागलं. एक्सरसाइज केल्यानंतर बॉडी फ्लेक्झिबल झाली अशी, शरीर आपल्याला एकदम छान ॲक्टिव्ह, आतून फ्रेश फील जाणवायला लागलं. आणि नंतर मग आपल्याला हळूहळू फिटनेसचं क्रेज निर्माण होतंच. तर मला तर पहिल्यापासूनच होतं, त्यामुळे मी खूप मनावर घेतलं आणि नंतर मग मी तसे बदलाव केले आणि खरंच खूप चेंज झालं. तर मग नंतर मी ते वजन मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला आणि नंतर माझं वजन वाढलंच नाही. तर मग आहे तसंच माझं वजन राहिलं. मग मी रोजचं रुटीन तसंच ठेवलं. एक्सरसाइज करायची, आहार व्यवस्थित घ्यायचा, 2 टाईम व्यवस्थित जेवण जेवायचं आधी आणि भरपूर पाणी प्यायचं. आणि सरांना पण रोजचा सकाळचा टिफिन असतो, त्यामुळे पालेभाज्या वगैरे रोजच्या आहारामध्ये असतातच काही ना काही. तर असं मी आहार घ्यायचं ठरवलं. स्प्राउट्स, मूड आलेले कडधान्य, चिकन, नॉनव्हेज, अंडी वगैरे, चिकन हे असं मी आहारामध्ये घ्यायला लागली आणि पाणी भरपूर प्यायला लागली. तर मग हळूहळू खूप छान वाटायला लागलं. आतून पण असं थकवा वगैरे अजिबात जाणवत नव्हता. आणि त्याचबरोबर मुलांचं सगळं आवरायचं, घरातलं मेड नसताना सगळी कामं मी टोटली स्वतः मी आवरते आणि नंतर मला खरंच खूप छान वाटायला लागलं. आणि नंतर फिटनेसचं क्रेज निर्माण झालं आणि मग मी असेच माझ्या याच्यामध्ये रुटीनमध्ये हळूहळू मी बदलाव करायला लागले आणि नेहमी अशी कामामध्ये व्यस्त राहायचं किंवा टेन्शन घ्यायचं नाही, फार विचार करायचा नाही. जे होणार असतं ते होतंच आहे. आपण उगाचच नको त्या गोष्टींमध्ये एनर्जी वाया घालवतो आणि आपलं वजन त्यामुळेच वाढतं की जास्त स्ट्रेस, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, पिरियड्स रेग्युलर न आल्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तसेच अनेक आपल्याला अतिविचार केल्यामुळे अनेक आजार
चढतात. मग मी थोडं रिलॅक्स राहायला लागली. माझ्या रुटीनमध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये मी बदल केले, थोडे चेंजेस केले आणि खरंच खूप छान वाटायला लागलं आणि ते रुटीन मी कंटिन्यू करायला लागली. तर असेच आपण बदलाव करायचे. आता तुम्ही पाहिलेलंच आहे की चहा कॉफीसुद्धा मी घेत होती आणि अजूनही मी घेते. मी काही बंद केलेली नाही, फक्त साखर मी बंद केलेली आहे. आता ती कशी बंद झाली तर मी त्यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता 3 ते 4 दिवसापूर्वी. तर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. तर मी थोडी थोडी कमी करत मी पूर्ण साखर बंद केली. स्वीट वगैरे, मिठाई वगैरे हे तर मला खायची सवय नव्हती, परंतु जे काही थोडंफार खात होती ते सुद्धा मी अवॉइड केलं आणि त्यानंतर साखरेच्या जागेवर मी थोडा गुळाचा वापर करायला लागली आणि तो पण आयुर्वेदिक गूळ वापरत असते मी. वडीचा गूळ मिळतो, तर तो चहामध्ये चालतो आणि अगदी लाईट गोड चहा होतो. एकदम थोडासा टाकायचा आणि त्याने चहा एवढा छान लागतो ना की बघा तुम्ही चहा घेतल्यानंतर तुम्हाला 1-2 तास तरी भूक लागणारच नाही. तर असं मला ती सवयच होती. त्यामुळे मी ती चहा कॉफी घ्यायची आणि कॉफी कशी घेत होती तर मी ब्लॅक कॉफी घेत होती. तर आता मी तुम्हाला माझं रुटीन सांगते की मी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा 1 ग्लास घेते. आता मी नाश्त्याची सवय केली. नाश्त्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन शरीरामध्ये गेलं पाहिजे असं मी नाश्ता हेल्दी बनवायला लागली. मग नाश्त्यामध्ये काही पण ओट्स चिला किंवा पनीर पराठामध्ये घेत होती. परंतु आता मी चपातीसुद्धा तुम्हाला सांगते 5 ते 6 दिवस झाले ह्या आठवड्यामध्ये मी चपाती पूर्णतः बंद केलेली आहे. आता ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच मी त्या जागेवर काय घेते. तर असं मी हळूहळू माझ्या आहारामध्ये मी बदल केले. तर जिथे मी 2 चपाती खात होती तिथे मी पहिली मग 1 चपाती कमी केली, नंतर अर्धी चपाती कमी केली आणि आता तर 5 ते 6 दिवस झाले जसं माझं वजन कमी झाले तसं असं वाटतं की असं विचार करून मी घेते, म्हणजे असं छान वाटतं आतून. त्यामुळे मी आता चपाती बंद केली आणि त्या जागेवर मी मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स वगैरे असे शॅलो फ्राय करून वाटीभर खायला लागले. म्हणजे एका चपातीची भूक त्या वाटीभर आपल्याला स्प्राउट्समध्ये म्हणजे भागून जाते आणि त्यामुळे मी असं घ्यायला लागली. किंवा दुपारच्या वेळामध्ये फ्रूट वगैरे, संत्री, ॲपल, पुन्हा बनाना. तर आता बनानाने सुद्धा वजन वाढतं, केळीने. जर ज्यांचं वजन वाढत नसेल तर त्यांनी बनाना वगैरे खाल्लं तरी चालेल, परंतु ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी बनाना खायचं, पण क्वांटिटीमध्ये जरी खाल्लं तरी चालतं. किंवा फास्ट फूड वगैरे आपल्याला बघा सवय असते काहींना खायची, तर मग त्याच्या जागेवर तुम्ही असं फ्रूट घेतलं तरी चालेल. त्यामुळे मी बनाना वगैरे असं दुपारच्या वेळामध्ये घ्यायची. त्यानंतर फ्रेश ड्रिंक घ्यायला लागली. दुपारी पहिले जेवण झाल्यानंतर 1 तासाने मी ग्रीन टी वगैरे घ्यायची. लिक्विड मी जास्त घ्यायला लागली आणि चहा एकदम कमी गोड आणि त्यामध्ये आल्याचा वगैरे जास्त वापर करायची आणि एकदम नाही म्हणून असा थोडासा गूळ घालायची. तर खूप छान चहा लागतो, एकदा नक्की करून बघा जर तुम्ही टी लवर असाल, चहा बंद होत नसेल तुमचा तर. आणि असं नाही आहे की चहा भात वगैरे बंद करायलाच पाहिजे वजन कमी करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता. किंवा तुम्ही चहा घेत असाल तर तिथे कमी गोड किंवा तिथे गुळाचा वापर करा आणि भात जर खात असाल तर अगदी 1 ते 2 घासाचा नाही म्हणून मनाचं समाधान म्हणून भात घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीच घ्या शक्यतो, बाजरीची चालेल किंवा ज्वारीचीही चालेल. आता मी मागे लास्ट व्हिडिओ बघा इन्स्टावर मी अपलोड केला होता शॉर्ट व्हिडिओ, तर त्याला खूप भरभरून तुम्ही प्रेम दिलं. आणि असं नाही आहे की आता यूट्यूबचे सबस्क्रायबर इन्स्टावरच बघतील किंवा इन्स्टाचे फॉलोअर्स हे यूट्यूब माझं व्हिडिओ बघतीलच यूट्यूबचे. तर त्यामुळे तिकडे एवढं मला प्रश्न विचारले गेले आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ते पाणी कसं घेतलं, ते पाणी कसं करायचं. तर मी ते तुम्हाला मी सांगितलेलं. मी व्हिडिओ अपलोड करत असते, परंतु तुम्ही जर कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राईब केलं असेल तर माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत असेल तर तुम्हाला माझं रुटीन समजून येईल की मी कसे बदलाव करते आणि कोणत्या सवयी लावलेल्या आहेत आणि माझं वजन असं पटकन कसं कमी झालं. तर असं होतं बऱ्याच वेळेला एखादा व्हिडिओ मिस होतो आणि नंतर मग त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलेलं हे तुम्हाला कळत नसतं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलेलं असतं आणि एकाच टॉपिकवर मी सारखं व्हिडिओ बनवू शकत नाही. तर हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, कंटिन्यू माझे रोजचे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघा आणि मग तुम्हाला ते रुटीन लक्षात येईल माझं. तर त्यामध्ये मी आलं, ओवा, बडीशोप, जिरं हे पाणी उकळून त्यामध्ये अर्ध लिंबू, 1 लिटर पाणी केलं तर मी अर्ध लिंबू घातलं आणि 2 लिटर पाणी जर केलं तर मी तिथे 1 लिंबू वापरायची. तर हे पाणी मी कंटिन्यू 8 दिवस घेतलं आणि कोमटच घेतलं. आता हाऊसवाईफ म्हटलं तर आपण घरातच असतो. तुम्ही हॉट कोल्ड स्टीलच्या बॉटलमध्ये जर भरून ठेवलं तर ते पाणी जेव्हा तहान लागेल तेव्हा ते पाणी प्यायचं आणि साधं पाणी पण त्याच्याबरोबर प्यायचं. म्हणजे मी लिक्विड जास्त घ्यायला लागली. मग ते पाणी, पुन्हा जेवण झाल्यानंतर दुपारचं ग्रीन टी
त्याचबरोबर सॅलड जास्त खायला लागली, गाजर बीट वगैरे, रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, असे मी बदल केले आणि जे पौष्टिक आहे आपल्या शरीराला जे फायद्याचं आहे तेच मी घ्यायला लागली. तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर हे जास्त प्रमाणात आपण घेतलं ना तर आपल्या शरीराला एक एनर्जी येते आणि आपल्या शरीराला थकवा जाणवत नाही. आता काही वजन कमी करायच्या नादामध्ये जेवण कमी करतात, तर ते साफ चुकीचं आहे. जेवण अजिबात कमी करायचं नाही, तुम्ही सवय लावायच्या. मी तुम्हाला सवयी सांगते. आता तुम्ही तिथे 2 चपाती खात असाल तर तिथे 1च चपाती घ्या आणि त्याच्या जागेवर तुम्ही स्प्राऊट, सॅलड असं घेऊ शकता किंवा पाणी भरपूर प्यायचं. तर असं हेल्दी खा, म्हणजे ते इक्वल होऊ नये ना, तुमची भूक भागते आणि पोटाला ती सवय होते. पोटाला आपल्या शरीराला सगळ्याची गरज असते. असं नाही आहे की हे नको ते नको, असं नाही आहे. फक्त फास्ट फूड, पॅकिंगचं, तेलकट, स्पायसी, मसालेदार हे पदार्थ अवॉइड करायचे की जेणेकरून त्याने जास्त शरीरामध्ये आपले फॅट्स तयार होतात आणि आपली चरबी वाढते. तर नंतर मग वजन वाढतं आणि आपल्याला थकवा येतो ना, एक आजार जडत जातात. त्यामुळे आपण जे काही खाण्याचे पदार्थ आहेत तर ते आपण अवॉइड करायचे आणि आपण घरात बनवलेलंच खायचं आणि नेहमी आपण स्वतःला असं फ्रेश ठेवायचं की आता बघा काही वजन कमी करायच्या नादामध्ये पोटामध्ये जेवण पण म्हणजे आहार पण कमी घेतात आणि नंतर मग विकनेस येतो. मग तो विकनेस आपल्याला येऊ नये ना म्हणून आपण हेल्दी खायचं आणि आहारात पण आपण हेल्दीच बनवायचं. आता तुम्ही बघा, चपाती कमी केली आणि तिथे त्या जागेवर जर स्प्राऊट्स, मोड आलेले कडधान्य वाटीभर खाल्ले ना तर तुमची भूक पण भागली जाते, शरीराला एक एनर्जी येते आणि आपल्याला थकवा जाणवत नाही आपल्या बॉडीला आणि बघा जे काही जीवनसत्व असतात ते आपल्याला मिळतात. त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडी खाऊ शकता. अंड्यातला पिवळा भाग तुम्ही अवॉइड करायचा आहे. तर मी तुम्हाला असं वेळोवेळी सांगते, पालेभाज्या खायच्या, पाणी भरपूर प्यायचं. रात्रीचं ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी हे खूप इफेक्टिव्ह आहे. ते पाणी तुम्ही सवय करा आणि ते पाणी तुम्ही ती पावडर जर बनवली ना तर तुम्हाला 3 ते 4 महिने सहज जाईल. सारखी बनवायची नाही, एकदाच जर बनवली जास्त क्वांटिटीमध्ये तर तुम्ही रोज रात्री ते उकळून न गाळताच सगळ्यांनी प्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पण दाखवत असते, जसं माझं रुटीन आहे तसंच मी तुम्हाला शेअर करते आणि पहिलं मी स्वतः करते आणि नंतर मग मला रिझल्ट आल्यानंतर मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा. काय अवॉइड करायचं, काय घ्यायचं हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आता मी तर बघा, सकाळची सगळी कामं वगैरे उरकल्यानंतर दुपारचं आता बघा उन्हाळा लवकरच चालू होते तर असं फ्रेश ड्रिंक बनवून ठेवते. हे सुद्धा मी 1 किंवा 2 क्यूब टाकते आणि ते पाणी मी असं घेते. आता पाणी पिताना सुद्धा बघा आपण उभ्याने पाणी शक्यतो टाळायचं. कधी घाईच्या वेळेला होतं, माझ्याकडनं पण होतं, असं नाही आहे, परंतु मी तरी पण ठरवून असं बसून पाणी प्यायचं. बसून पाणी पिल्याने बघा काहींच्या टाचा दुखतात तर ते टाचा जागेवर थांबतील तुम्ही बसून पाणी पिलं तर. पोटाचा घेर वाढत नाही, त्यामुळे बसूनच पाणी प्यायचं आहे. जे काही आपण पाणी पिणार आहोत तर ते बसूनच प्यायचं. ती एक सवय करायची आहे आपल्याला आणि हे फ्रेश ड्रिंक मी दुपारच्या वेळामध्ये घेते. पहिले मी सकाळी घेत होती, परंतु सकाळी खूप घाई असते आणि सकाळी असं थंडीच्या दिवसामध्ये पिलं जात नाही. मग मी काय करते, नाश्ता वगैरे केल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर असं फ्रेश ड्रिंक घेते किंवा दुपारच्या वेळामध्ये खूप छान वाटतं. आणि फ्रीजचं पाणी अवॉइड करायचं, तिथे माठातल्या पाण्याचा वापर करायचा. तर माठातलं पाणी असं मी दुपारच्या वेळामध्ये बॉटल, अशा स्टीलच्या बॉटल भरून ठेवल्या ना हॉट कोल्ड, की त्या बॉटलमध्ये जसं पाणी भराल ना तसंच पाणी राहतं. हवं तर तुम्ही ती स्टील बॉटल एक घ्या, तर ती पाणी 1 किंवा 2 लिटरची, दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी कमीत कमी तरी गेलं पाहिजे. जेवढं पाणी तुमच्या शरीरात असेल तेवढे तुम्हाला आजार जडत नाहीत. तुमची स्किन छान राहते, अगदी नितळ व्हायला लागते, स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. कधी वजन कमी केल्यानंतर आपली स्किन बघा लूज, ढिली पडते. ती टाईट होण्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम करणं गरजेचं आहे. पाणी भरपूर घ्यायचं आहे, सॅलड तसेच पाणीदार फळं वगैरे खायचे आहेत, फ्रूट जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे. याने आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं, स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मला एवढं छान वाटतंय ना बघा, दिवसभर माझं सारखं रुटीन चालू असतं. व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, घरातली सगळी मेड नसताना सगळी मी टोटली कामं करते. अजिबात मी कधीही, जुळी मुलं आहेत, अगदी लहानपणापासून मी कधीच मेड ठेवली नाही. तर आजपर्यंत मी कधीच मेड ठेवली नाही. मी सगळी टोटली स्वतः घरातली कामं करते. सकाळी लवकर उठून नवऱ्याचा डबा, मुलांचा टिफिन, पुन्हा घरातली सगळी कामं, त्याचबरोबर स्वतःलाही वेळ देते, स्वतःला फिट अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते आणि आपण
एक स्वतःला टास्क द्यायचा आहे रोजचा, की आज मी हे करणार किंवा ते करायचा प्रयत्न करायचा. आता मी ठरवलं होतं की नाही माझं एवढं महिन्यामध्ये एवढं वजन कमी झालंच पाहिजे. तर मी असं बऱ्याच वेळा ठरवायची, परंतु तसं होत नव्हतं. परंतु ह्या वेळेला एवढं छान वाटतंय ना, की असं मनासारखं एखादी गोष्ट घडली ना, तर खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे ह्या सवयी तुम्ही करा. काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने आहार आपण घ्यायचा, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता बरेच जण म्हणतात, की आम्ही भाजी भाकरीच खातो, बाहेरचं काही खात नाही, तरी आमचं वजन वाढतंय, कमी होत नाही आहे. परंतु तुम्ही जे आहार घेताय, घरातला का होईना, पण तो व्यवस्थित घ्या. चुकीच्या म्हणजे पद्धतीने घेऊ नका. आता रात्रीचं तुम्ही जर 2 ते 3 टाईम तुम्ही जर चपाती खात असाल तर वजन कसं कमी होईल? कारण चपाती गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत. त्यामुळे वजन कमी होणारच नाही. त्याची गरज आहे आपल्या शरीराला, पण तुम्ही तिथे एक टाईमच चपाती घ्या, एक टाईम भाकरी घ्या किंवा एक टाईम तुम्ही नाश्त्यामध्ये वेगळं काहीतरी घेऊ शकता. तर भरपूर काही घेण्यासारखं असतं. आपल्या आजूबाजूला सगळं असतं, फक्त ते आपल्याला दिसत नाही. आपण जर प्रॅक्टिकली त्या गोष्टी केल्या, त्या सवयी जर आपण प्रॅक्टिकली केल्या ना, तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो. आता काही जण बघा जेवताना चावून खात नाहीत, पटपट खातात, अगदी 5-10 मिनिटामध्ये जेवण उरकतात. मग ते डायजेस्ट व्हायला पण तेवढा वेळ घेणार. त्यामुळे तुम्ही बारीक चावून खा, छोटा घास घ्या, बारीक चावून खा. त्यानंतर ते लवकर डायजेस्ट होतं. जेवढं आपण शरीरात घेऊ ना, ते डायजेस्ट कसं होईल ते पण आपण पाहिलं पाहिजे. तर असं ह्या सवयी आपण जर केल्या ना, तर ते शरीराला सवयी लागल्यानंतर मग आपल्याला छान वाटतं आणि रिझल्ट पण पटकन मिळतो आपल्याला. तर पाणी पण जेवताना जास्त नाही घ्यायचं. अगदी ठसका लागला तर नाही म्हणून एखादा घोट घ्यायचा. परंतु जेवण झाल्यानंतर तुम्ही अर्धा तासाने पाणी भरपूर पिऊ शकता. जेवण झाल्यानंतर 1 तासाने तुम्ही ग्रीन टी घ्यायची आहे किंवा ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता. तर असं हे तुम्ही जर सवयी ठेवल्या ना, तर लिक्विड जेवढं जास्त घ्याल ना, तेवढं पोट भरलेलं राहतं आणि डायजेस्ट पण तेवढं पटकन होतं. फक्त सांगायचं थोडक्यात, की जेवढं तुम्ही पोटात आहार घ्याल ना, जेवण जेवाल ना, ते डायजेस्ट कसं होईल ते पण पाहिलं पाहिजे. तुम्ही जर खाऊन एका जागेवरच बसत असाल 1-1, 2-2 तास, तर वजन कमी होणार नाही. मग तुम्ही तिथे भाजी भाकरी खाल्लीत तरी पण. मग तुम्ही ते भाजी भाकरी खाल्ल्यानंतर तुम्ही एक 10-15 मिनिटं वॉक करा किंवा काही ना काही हलतं-चालतं शरीर ठेवा. काही ना काही करत राहा, व्यस्त राहा. मग ते डायजेस्ट होईल. तर मग पुढचं तुम्ही म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही पुढचं घेऊ शकता नाश्ता, जेवण, काही डिनर वगैरे असेल तुमचं ते. काही काहींना सवय असते बघा सारखं खायचं. 1-1, 2-2 मिनिटांनी सारखी खायची सवय असते. सारखं तोंड चालू असतं. हे खा, ते खा. तर ते पण साप चुकीचं आहे. कारण ती सवयच झालेली असते. त्यामुळे चांगल्या सवयी जर आपण केल्या ना, तर आपलं वजन पण कमी होऊन मेंटेन राहतं आणि 35शी-40शी नंतर तर आपण फिट राहणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल आपण बघतोय खूप सारे आजार निघालेले आहेत. इव्हन कॅन्सर वगैरे सुद्धा होत आहेत. त्याचबरोबर थायरॉईड, PCOD, पुन्हा पिरियड्स रेग्युलर येत नाहीत. त्यामुळे तुम्ही व्यायामाची सवय लावा. व्यायाम केल्याने हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. पिरियड्स रेग्युलर येतात. आता तुम्हाला मी सांगते, की माझं वजन वाढलं होतं त्यावेळेला माझे पिरियड्ससुद्धा रेग्युलर येत नव्हते. पण जशी मी व्यायामाची सवय केली, आता तुम्हाला सांगते 7 ते 8 वर्ष म्हणजे तेव्हापासून मी व्यायामाची सवय लावली. आता मी स्टॅमिना वाढवला आणि जास्त प्रमाणामध्ये म्हणजे एक्सरसाइज अर्धा ते 1 तास मी करायला लागले आणि माझे खरंच पिरियड्स अगदी डेट टू डेट यायला लागले. शिवाय हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागले, चिडचिड कमी झाली आणि एवढं छान फ्रेश फील जाणवतं ना, की मी प्रत्येक काम उत्साहाने करते आणि स्वतःला त्याचबरोबर अपडेट ठेवायचा प्रयत्न करते. बघा, आपण स्वतःला पण छान आवरलं पाहिजे, छान घरच्या घरी आपण पॅम्पर केलं पाहिजे. स्वतःला छान आवरत चला, छान ड्रेसिंग करा. त्याचबरोबर बघा एखाद्या वर्षातून तुम्ही हेअरकट करू शकता, फेस पॅक लावा घरच्या घरी, आठवड्यातून एकदा छान नेलपेंट लावा. घरामध्ये जरी असेल तरी तुम्ही टापटीप राहा. एखादी छान अशी मॅटची लाईट लिपस्टिक लावा. बघा खूप छान स्वतःला आवरलं ना, तर आरशात असं पाहिलं तर खरंच आपल्याला वेगळीच एनर्जी येते आणि खरंच खूप छान वाटतं. आपण जर फिट असेल ना, तर सगळेच फिट राहतात, आनंदी राहतात. त्यामुळे असं स्वतःवर पहिलं प्रेम करा. छान राहा, फिट राहा. वाढत्या वयामध्ये स्वतःची काळजी घ्या. तर आता बघा मी सकाळचं व्यायाम करतच असते, परंतु आता मला संध्याकाळीसुद्धा वेळ होता. तर मी विचार केला की चला थोडेफार स्ट्रेचिंगचे प्रकार करावे. तर हे मी पोटाचा व्यायाम करते. एवढा बेस्ट आहे ना, तर याने स्ट्रेच बसतो पोटाला आणि हळूहळू आपलं पोट
पोटाचा घेर कमी व्हायला लागतो. तर असे मी पोटाचे दंडाचे व्यायाम करते. अजूनही मला असं वाटतं की माझ्या पोटावर थोडेसे फॅट्स आहेत, पुन्हा दंडावर. तर असं जिथे जिथे बॉडी पार्टवर आपले फॅट्स आहेत त्या बॉडी पार्टवर तुम्ही व्यायामाचे प्रकार केले तरी चालेल. आणि जर जास्त तुम्हाला कंबरदुखी गुडघेदुखीचा काही त्रास असेल, काही टॅबलेट चालू असतील मेडिसिन्स, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार करू शकता. आता जर तुमची माझ्यासारखी नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही असे हे व्यायामाचे प्रकार करायला काही हरकत नाही. तर हे स्ट्रेचिंगचे प्रकार हे सगळे मी पोटावरचे व्यायाम करते आणि खरं तर यानेच माझं पोट कमी झालेलं आहे. तर हे बघा एवढा स्ट्रेच बसतो ना, तर व्यायाम केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि खरंच आपल्याला आपल्याला फ्रेश फील जाणवतं आणि आपली बॉडी नेहमी ॲक्टिव्ह राहते. आणि आपण जसं विचार करू ना, तसंच आपण ठरवलं तसंच आपण करायचं. आता आपण मनाशीच ठरवायचं की मी हे करणार. आपण रोज स्वतःला नव्याने टास्क द्यायचा. आता जर तुमचं वजन वाढलं आणि तुम्ही जर मनाशी ठरवलं, मनाची तयारी केली, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अशक्य असं काहीच नाही आहे. सुरुवात करायला हवी आपण, तर ती सुरुवात तुम्ही करा. आता हे दंडाचे बघा हे प्रकार आहेत. तर दंड, ब्रेस्ट आपले बघा, ब्रेस्टला सुद्धा छान आकार येतो. पुन्हा तसेच आपले दंडसुद्धा स्लिम व्हायला लागतात आणि त्याचबरोबर पोटाचे. तर असे हे मी वेगवेगळे बॉडी पार्टवर व्यायामाचे प्रकार रोजचे माझे वेगवेगळे असतात. व्यायामाचे प्रकार भरपूर आहेत, करेल तेवढे थोडे आहेत. फक्त तुम्ही सवय लावायला हवी. तर असे हे व्यायामाचे प्रकार मी करते आणि स्वतःला असं फिट ठेवायचा प्रयत्न करते. मला खरंच खूप छान वाटते. अजूनही मला 1 ते 2 किलो कमी व्हावं असं वाटते. रात्रीच्या जेवणात अशी ज्वारीची भाकरी करते. मोठ्या मोठ्या भाकरी असतात. अर्धी भाकरी खाल्ली तरी खूप होतं. तर मी फक्त अर्धी भाकरी खाते आणि घरातल्यांना सगळ्यांनाच सवय झाली आहे ज्वारीची भाकरी खायची. त्यामुळे मी असंच रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, साधी भाजी असते, रस्सा भाजी आणि त्याच्यासोबत काही पण लिंबू वगैरे किंवा कांदा किंवा लोणचं आणि साधं जेवण जेवायचं. अर्धा ते 1 तासाने तुम्ही फॅट कटर ड्रिंक घ्यायचे किंवा साधं गरम पाणी घेतलं तरी चालेल. तर हे बघा हे माझं जेवण आहे रात्रीचं आणि भात एवढाच खाते मी. तर असं माझं जेवण आहे आणि ती पोटाला सवय लागली ना आपल्या, तर पोट तेवढंच मागतं. मग एक घाससुद्धा एक्स्ट्रा जात नाही. त्यामुळे अशा ह्या सवयी करा तुम्ही आणि असं रुटीन फॉलो करा की जेणेकरून तुम्हाला वीकनेस जाणवणार नाही, एक एनर्जी येईल आणि तुमची स्किन पण छान राहील. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.